नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरीच आहे. आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजे 26 जानेवारीचा आणि ह्या दिवशी शाळेतलाही कार्यक्रम झाला आणि नंतर बसव कल्याणला एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिकडे चाललेली आहे. तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बसव कल्याण इथून एक 80 किलोमीटरवर आहे आम्ही राहायच्या ठिकाणाहून आणि तिथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आर्य समाजच्या लोकांनी ठेवलेला आहे. वर्षाला ठेवतात ते. तर कसा आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम, कसा पार पडला हे तुम्ही शेवटपर्यंत राहा. खूप छान वाटेल तुम्हाला. पण मी चाललेली आहे गेस्ट म्हणून, तिथे भाषण सांगायचं आहे. तर कसा कसा कार्यक्रम झाला ते पहा. हे आता मी पोहोचलेली आहे इथे. हे आहे बसव कल्याण आणि अगदी रोडवरच आर्य समाज मंदिर आहे. खूप छान प्रकाराचं आर्य समाज मंदिरचे काम तिथे चालते. आता मी पोहोचले आहे बसव कल्याणच्या आर्य समाजमध्ये. इथे बसलेलो आहोत. हे मोरे सर आहेत, हे सविताताई आहेत आणि मोरे सरांचे पण व्हिडिओ मी अगोदर टाकलेलेच होते, ते तुम्ही पाहिलेलेच असाल रिटायरमेंटचे. ताईचे व्हिडिओ दररोज बघतो मी. बघता का? गार्डन पाणी घालायचं. आता तिकडे हवनाची पूर्ण तयारी होत होती, तोपर्यंत आम्ही इथे बोलत बसलेलो होतो. आता हवन सुरू होणार आहे इतक्यात. तर चला मग. स्वच्छेदवदय जास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे ज्ञानादेन समेदय स्वाहा. ठेवतात म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. आणि इथं पहिल्यांदा सविताची टीम आलेली आहे. यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अशी आपल्याला पिढी घडवायची आहे, प्रत्येकाचं काम आहे. तर अशा प्रकारे मी भाषणामध्ये हे सांगितलं की प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू केलं जातं, असं नाही की करत नाहीत, पण ते हळदी कुंकू करण्याचा उद्देश वेगळा असतो आणि आर्य समाजातर्फे जे हळदी कुंकू ठेवलेला असतो आणि कोणतेही कार्यक्रम जे ठेवलेला असतात त्याचं स्वरूप आणि त्याचा उद्देशच वेगळा असतो. एक तर यज्ञ करणं म्हणजे वातावरण शुद्ध करणं, हा तर उद्देश असतोच असतो. परत एका ठिकाणी येणं, माणसाला एकत्रित आणणं, हे आजच्या काळाची खूप गरज असते. आणि परत वेदाचं ज्ञान देणं. आपण वेद विसरून गेलो. ऋषीमुनींनी आपल्याला काय सांगितलं, आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपण कसं जीवन जगलं पाहिजे, हे सर्व विचार आपल्याला आर्य समाजामधून प्राप्त होतात. तर वेदानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे, ते शिकायला मिळतं. ते सर्व मी थोडक्यात भाषणामध्ये सांगितलेलं आहे. तर आता नरसिंगराव शास्त्री सर आहेत, ते खूप छान
सुरीले आवाजमध्ये भजन म्हणत आहेत. तर चला. का अमृत दे दिया हमको, वेदों का अमृत दे दिया हमको, कितना किया उपकार, उनका ऋणी है ये संसार। वैदिक संध्या हवन बनाया, दुनिया में हमें जीना सिखाया, वेदों का हमें मार्ग दिखाया, खुद भी चले और हमें चलाया। वेदों की वाणी को सुनकर मिला अनंत अपार, उनका ऋणी है ये संसार। ऋषि दयानंद सरस्वती को नमन है बारंबार, उनका ऋणी है ये संसार। पढ़ने का अधिकार दिलाया, वेद भाव से हमें बचाया, दुनिया में सम्मान दिलाया, नारी को माता कह के बुलाया। देखो कहीं पर भटक न जाए, याद करो उपकार, उनका ऋणी है ये संसार। ऋषि दयानंद सरस्वती को नमन है बारंबार, उनका ऋणी है ये संसार। ऋषि को बहनों भूल न जाना, तुम भी अपना धर्म निभाना। तुम ही दुर्गा, तुम ही पद्मा, दिव्य गुणों से दोषित रहना। संध्या हवन करो सब मिलकर, महका दो घर बार, उनका ऋणी है ये संसार। खूप छान असं सरांनी भजन गायलं. मग त्यानंतर झालं आता हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू आणि इथं खूप बायका आलेल्या होत्या आणि एक एक बायकांना हळदी कुंकू लावलं जात आहे, वाण लुटलं जात आहे आणि सर्वांना नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर अशा प्रकारे सर्वांना वाण वगैरे दिला, आमचा पण सन्मान केला गेला आणि खूप छान प्रकारे असा कार्यक्रम संपन्न झाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.